शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने जाहीर करावं. मोदी सरकारनं या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्यांनी जाहीर करावं किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत. तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत, तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे. आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा, त्यांना हा कायदा लागू करा. जो काय तुम्ही करतायत त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकतात, परदेशी विद्यापीठात शिकतात. आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे. एमपीएससीचा औषध निरीक्षण एक पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल नंदन नीलकणींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे. नाही, मुळात या देशाची शिक्षण पद्धती ही पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालं. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. मनमोहन सिंग असतील. तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ती निलकणींना आणलं वगैरे सोडून द्या तुम्ही. मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मी मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती. आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT, IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा काय? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाही आहेत तोपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी एकतर राजीनामा दिला पाहिजे. आणि जसं मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केलं बिगर राजकीय व्यक्ती, तसं मिस्टर मोदी यांनी हे जे काय संघाचे स्वयंसेवक नेमतायत ना शिक्षण मंत्री म्हणून, त्यांच्याऐवजी मग निलकणींना करा ना शिक्षण मंत्री. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल, मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी ते शिक्षण मंत्री आहेत पुढे. अहो नाही, फडणवीस म्हणतात की मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच आहे, असं आहे की ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं. डेप्युटी CM पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा.
तुम्ही माफी मागा म्हणताय मात्र धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम आखलाय भाजपने या सगळ्या कशा करता कशा करता धन्यवाद कशा करता काय म्हणून नाही काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय आहे अच्छा म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि त्या राजीनाम्यासाठी हजारो